झी24 तास एक पाऊल पुढे। अफजल गुरुच्या फाशीच्या निर्णयाचं सर्वसामान्यांकडूनही स्वागत होतंय। सरकारनं आरोपीची जात धर्म पाहू नये, त्वरित शिक्षेची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही काही नागरिकांनी व्यक्त केली आहे। माणूस असो कुठल्याही समाजाचा असो, तिथे त्याचा समाज न बघता अतिरेकी कारवाई व्हायला कोणाला सोडायला नको। तो देशाचा एक दुश्मन आहे। आपण घरी झोपलेला असतो, आपले सैनिक रात्रंदिवस आपले रक्षण करत असतात इनडायरेक्टली, त्यांच्या जीवावर आपण झोपलेलो असतो। पोलीस यंत्रणा असो, सैनिक असो। फारच लेट केला अफजल गुरुनी, जेवढं म्हणजे हे केलं आणि संस्थेने कोर्टाने किंवा कशाने त्याला लवकरात लवकर द्यायला पाहिजे होती। आता झाली ठीक आहे, आज लेट पण झाली, पण व्यवस्थित आपल्याकडे मिळालेला हल्ला। हा माणसाला केव्हाच लटकवलं पाहिजे होतं का? पण त्याच्या ह्याच्याबद्दल करायचं आपण काय? संसदेचा अशा प्रत्येकाला त्याच्या शिक्षा मिळाली तर दुसरा करायचं ध्येय करणार नाही। कोणताही येतो, कोणी माणूस उठतो आणि लगेच अशा मोठ्या मोठ्या ग्लॅमर मिळतं विनाकारण। ह्या माणसाला तर मी तर म्हणतो त्यावेळेलाच फाशी द्यायला आणि भर चौकात द्या असं। तर ठीक आहे, आता तुम्ही जशी देत असाल जे न्यायालयानं, त्याच्यावर मला विरोध करायचा नाही, पण त्याला भर चौकात दिली पाहिजे। 5:25 त्याला लटकवलेलं आहे। जे काही केलेलं आहे ते चांगलं केलेलं आहे, कारण आपल्या बाजूने त्यांनी येऊन म्हणजे संसदेवरती हल्ला केला आहे, म्हणजे थोडक्यात माझ्या छातीवरती हल्ला केलेला आहे। आणि एवढं करून देखील त्यांना आपण 11 वर्ष ठेवतो, हे आपला मूर्खपणा आहे। म्हणजे आपण त्यांना पोचतोय आणि कोट्यावधी रुपये त्याला खर्च करतोय आणि आपल्याकडे इथे भूकबळी होते किंवा हे लागतं, पाणी मिळत नाही लोकांना, त्याच्यावरती हे खर्च करायचं तर ते या कैद्यांवरती करावं लागते। हा मूर्खपणा आहे आपला। अफजल गुरुला फाशी दिली हे अतिशय योग्य गोष्ट आहे, फक्त त्याला लवकर द्यायला पाहिजे फाशी। खूप वेळ केला म्हणजे संसदेवर हल्ला, म्हणजे आपले जे लोकशाही आहे त्याच्यावर हल्ला होता, लोकशाहीवर हल्ला होता। हा लोकशाहीवर इतका भयंकर हल्ला होता की 70-60 वर्ष आले स्वातंत्र्य मिळून आपल्याला, आत्तापर्यंत असं कोणी डेअरिंग केलं नव्हतं भारतामध्ये की आपल्या संसदेवरून हल्ला करायचा आणि ज्यांना आपण पाठवतो तिथं त्यांच्यावर हल्ला करायचा। म्हणजे जे आपले प्रतिनिधी आहे त्यांच्यावर हल्ला केला गेला, म्हणजे एकदम दुर्दैवी घटना होती। त्याचा लवकर निकाल लावायला पाहिजे, तरी झालं ते चांगलं झालं। कसाबला फाशी अचानक त्यांनी एवढ्या वर्ष सांभाळून अचानक दिली, तसं अफजल गुरुने तर आपल्या संसदेवर जो हल्ला केला म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक हल्ला केल्यासारखं झालं। याच्यानंतर जर समजा देशात हे काही राजकारण चाललं आहे, ह्याच्यात तो मुद्दा आहे इलेक्शनचा का? आता 2014 इलेक्शन्स वगैरे आलेत, त्यामुळे प्रत्येकाचा कोणाचा राजकीय स्टंट काय असेल हे माहीत नाही, पण अफजल गुरुला आज जी फाशी झाली हा देशाचा सगळ्यात मोठा आणि चांगला निर्णय आहे। झी24 तास एक पाऊल पुढे।